शिवलीलामृत अध्याय 7. या अध्यायाच्या पठनाने किंवा श्रवणाने सद्गुरूंची प्राप्ती होते आणि दुरावलेली माणसे जवळ येतात, अशी या अध्यायाची महती आहे. चला तर मग आज आपण शिवलीलामृत 7वा अध्याय कथास्वरूपात ऐकूयात. सूतजी शौनकादी ऋषींना पुढील अध्याय सांगू लागतात. विदर्भ नगरीत वेदमित्र नावाचा एक विद्वान ब्राह्मण होता. त्याचा एक मित्र होता ज्याचे नाव होते सारस्वत. वेदमित्राला सुमेधा नावाचा मुलगा होता, तर सारस्वताला सोमवंत नावाचा मुलगा होता. दोघेही लहानपणापासून जिवलग मित्र होते. त्यांनी वेद, पुराण, संहिता, छंद, शिक्षा, ज्योतिष अशा कित्येक शास्त्रांचा अभ्यास केला होता. 16 वर्षे कठोर परिश्रम करून ते विद्वान झाले होते. एकदा त्यांच्या वडिलांनी सांगितले, आता विदर्भ राजाकडे जा, आपली विद्या दाखवा, बरीच संपत्ती मिळवा, मग योग्य वधू शोधून तुमचे लग्न करून देऊ. दोघेही राजाकडे गेले. राजाला त्यांची विद्या पाहून खूप आनंद झाला. राजाने एक विनोदी अट त्यांना घातली. नैषधपुरीचा राजा आणि त्याची पत्नी सीमंतिनी सोमवारच्या दिवशी दाम्पत्य पूजेसाठी प्रसिद्ध आहेत. तुमच्यातला एक पुरुष आणि दुसरा स्त्रीवेश धारण करून तिथे जा. ते तुम्हाला अलंकार, वस्त्रे आणि बरेच धन देतील. नंतर मीही तुम्हाला धन देईन. दोघे म्हणाले, हे अनुचित आहे. पुरुषाने स्त्रीवेश धारण करणे पाप आहे. स्त्रीवेश धारण केल्यास जन्मोजन्मी स्त्री जन्म मिळतो, असे शास्त्र सांगते. आम्ही विद्वान आहोत. आम्ही आमच्या विद्येने धन मिळवू. विद्या ही कामधेनुसारखी आहे. विद्याहीन मनुष्य हा जिवंत असला तरी मृतासारखा आहे. राजा म्हणाला, माझे म्हणणे मान्य करा, नाहीतर परिस्थिती गंभीर होईल. शेवटी त्या दोघांचा नाईलाज झाला आणि त्यांनी राजाची अट मान्य केली. आणि एक दिवस सोमवंताला स्त्रीवेश घालण्यात आला आणि सोमवारी रात्री सोमवंत आणि सुमेधाला नैषध राज्यात पाठवण्यात आले. सीमंतिनी अतिशय सुंदर होती. तिच्या सौंदर्याला रंभा उर्वशीही लाजत. तिने त्या कृत्रिम दाम्पत्याची पूजा केली. अलंकार, वस्त्रे, धन आणि स्वादिष्ट भोजन दिले. शिवगौरी म्हणून नमस्कार करून त्यांना निरोप दिला. ते दोघेही सीमंतिनीची पूजा स्वीकार करून परत यायला लागले. परत येताना पुढे स्त्री आणि मागे पुरुष चालत होते. सीमंतिनीची श्रद्धा आणि शिवभक्ती इतकी उच्च होती की सोमवंत, ज्याने स्त्रीवेश धारण केला होता, तो खरोखरच स्त्री झाला. प्रत्यक्ष महादेवांनाही याच्यात हस्तक्षेप करता आला नाही. रस्त्यात दाट वन लागले. तिथे सोमवंत, जो स्त्री वेशात होता, अचानक म्हणू लागला, मला कामज्वर झाला आहे. तू माझा पती आहेस. माझी इच्छा पूर्ण कर. तो खरोखरच स्त्रीसारखा वागू लागला. त्याने सांगितले, माझे पुरुषत्व नाहीसे झाले आहे. तो खरोखर स्त्री झाला होता. सुमेधा म्हणाला, आपण गुरुबंधू, ब्रह्मचारी आणि विद्यार्थी आहोत. हे पाप आहे. सोमवंत मात्र हट्ट करू लागला. तेव्हा सुमेधाने मोठ्या धैर्याने त्याची समजूत काढली. जो पुरुष परस्त्रीच्या मोहात पडत नाही, जो सत्यवचनी, सदाचारी, नम्र आणि संयमी असतो, जो निंदा झाली तरी शांत राहतो, जो दोष पाहत नाही, जो स्त्री पुरुष भेद पाहत नाही, जो कीर्तीची इच्छा ठेवत नाही, जो एकांत प्रिय आणि समाधानी असतो, तोच खरा शंकरासारखा महान असतो, असा उपदेश करून त्याने सोमवंताची समजूत काढली आणि त्याला घरी घेऊन आला. घरी परत आल्यावर सोमवंत खरोखर स्त्री झाला होता. तो स्त्री रूपातच घरी आला. सारस्वताला जेव्हा ही हकीकत कळली, तेव्हा तो दुःखी होऊन राजाकडे गेला आणि राजाला म्हणाला, तुझ्यामुळे माझा मुलगा स्त्री झाला आहे. ही मोठी हानी झाली आहे, असे तो रडत म्हणाला. राजा म्हणाला, हे शिवमायेचे अद्भुत कार्य आहे. यावर उपाय करूया. राजाने सर्व ब्राह्मणांना बोलावले. अनुष्ठान करून त्याला पुन्हा पुरुषत्व प्राप्त करून द्यावे अशी विनंती केली. सारस्वत म्हणाला, माझा मुलगा पुन्हा पुरुष झाला तरच मी धन्य होईन. ब्राह्मण म्हणाले, हे राजन, ही ईश्वराची लीला आहे. आपल्या प्रयत्नांनी हे बदलणार नाही. तेव्हा विदर्भ राजाने देवीची उपासना सुरू केली. 7 दिवस उपवास करून त्याने हवन केले. देवी प्रसन्न झाली आणि म्हणाली, राजा, मी तुझ्यावर प्रसन्न आहे. तुला हवा तो वर माग.
राजा म्हणाला, हा सोमवंत जो स्त्री झाला आहे त्याला पुन्हा पुरुष करा. देवी म्हणाली, हे सहज होणार नाही. सीमंतिनी ही अत्यंत पतिव्रता आणि शिवभक्त आहे. तिचे सामर्थ्य मी सुद्धा मोडू शकत नाही. परंतु या सारस्वताला पुढे एक तेजस्वी वेदपारायण पुत्र होईल. सुमेधाशी त्याचे लग्न लावून दे. देवीच्या आज्ञेप्रमाणे सुमेधा आणि सारस्वत यांचे लग्न लावून दिले. पुढे त्यांना पुत्र झाला. अशा रीतीने सारस्वत धन्य झाला. सीमंतिनीची शिवभक्ती त्रिभुवनात अद्वितीय आहे. तिचे सामर्थ्य कोणीही मोडू शकत नाही. सूतमुनी अवंती नगरीची पुढील कथा ऋषींना सांगत आहेत. अवंती नगरीत मदन नावाचा एक ब्राह्मण होता. तो अत्यंत विषयासक्त, सुगंध, शृंगार आणि मालांचा शौकीन होता. पिंगला नावाची एक प्रसिद्ध वेश्या होती. मदन तिच्यावर आसक्त झाला. त्याने ब्राह्मणाचे कर्तव्य, आईवडील, पत्नी सर्वांना सोडले. तो पिंगलेच्या घरी राहू लागला आणि रात्रंदिवस विषयभोगात गुंतला. जगाचा उद्धार करण्यासाठी भगवान शंकर ऋषभ नावाचे योगी बनून पृथ्वीवर फिरत होते. ते आपल्या भक्तांची दुःखे दूर करत होते. योगायोगाने ते पिंगलेच्या घरी आले. मदन आणि पिंगला यांनी त्यांना पाहताच नमस्कार केला. प्रेमाने षोडशोपचार पूजा केली. स्वादिष्ट भोजन, वस्त्रे, अलंकार दिले. दिव्य शय्येवर त्यांना विश्रांती दिली. रात्रभर त्यांच्या चरणांची सेवा केली. सकाळी योगीराज अदृश्य झाले. तेव्हा मदन आणि पिंगला दोघेही म्हणाले, उमा महेश्वर आम्हाला दर्शन देऊन गेले. कालांतराने मदन आणि पिंगला मृत्यू पावले. पण योगीची सेवा केल्यामुळे त्यांना पुढील जन्मात उत्तम फळ मिळाले. दाशार्ह देशाचा वज्रबाहू नावाचा राजा होता. त्याची राणी, तिचं नाव होते सुमती. मदन पुढे सुमतीच्या पोटी पुत्र म्हणून जन्माला आला. पिंगला सीमंतिनीच्या पोटी कन्या म्हणून जन्माला आली. तिचे नाव पुढे कीर्तिमालिनी झाले. वज्रबाहूच्या इतर अनेक राण्या होत्या. पट्टराणी सुमतीला पुत्र होणार हे कळताच तिच्या सवतींनी मत्सराने तिला विष दिले. ती प्रसूत झाली, पण विष शरीरात पसरले. आई आणि बाळाच्या अंगावर व्रण, जखमा, पू आणि रक्त झाले. राजाने अनेक वैद्य बोलावले, औषधे दिली, पण उपयोग झाला नाही. बाळ रात्रंदिवस रडत असे. राजालाही झोप लागत नव्हती. शेवटी कंटाळून त्याने राणी आणि बाळाला रथात बसवून घोर जंगलात सोडून दिले. त्या जंगलात वाघ, सर्प, हिंस्त्र प्राणी होते. सुमती बाळाला घेऊन भटकत होती. तिच्या पायात काटे, दगड रुतत होते. ती बेशुद्ध पडत होती. पाण्यासाठी तडफडत होती. अंगावरील जखमांनी ती विदीर्ण झाली होती. ती रडत भगवान शंकरांना हाक मारू लागली, हे कैलासपती, त्रिनेत्रधारी, जगद्गुरू, माया चालवणारे, भक्तांचे रक्षण करणारे, माझे रक्षण करा. तिचा आक्रोश ऐकून वनातील पशुपक्षीही रडू लागले. ती बेशुद्ध पडली तेव्हा पक्षी सावली करीत, चोचीत पाणी आणून बाळावर शिंपत, कोणी मधुर फळे आणून तिला देत, वनगाई शेपटीने वारा घालत, रात्रभर प्राणी तिचे रक्षण करीत. अशा अवस्थेत एक वृषभार नावाचा व्यापारी त्या जंगलातून जात होता. त्याने सुमतीला पाहिले. तिला आपल्यासोबत घेऊन वैश्यनगरात आणले. त्या नगराचा राजा होता राजा पद्माकर. तो खूप दयाळू होता. त्याने सुमतीची विचारपूस केली. तिने आपली सर्व कथा सांगितली. ते ऐकून पद्माकराच्या डोळ्यात अश्रू आले. तो म्हणाला, ही वज्रबाहू राजाची पतिव्रता राणी अशी अनाथासारखी फिरते आहे. त्याने तिला धर्मकन्या मानली. तिच्यासाठी घर दिले. रात्रंदिवस तिची चौकशी केली. वैद्य बोलावले, औषधे, रसायने दिली, पण व्याधी काही बरी झाली नाही. सुमती म्हणाली, आता या व्याधीवर फक्त भगवान शंकरच उपाय करू शकतात. त्यांच्याशिवाय हे दुःख कोणालाही बरे करता येणार नाही. सुमतीची व्यथा वाढतच होती. इतक्यात तिच्या राजपुत्राचा मृत्यू झाला. सुमती फार रडू लागली. माझे रत्नच गेले. पद्माकर तिला अनेक प्रकारे समजावत होता. नगरातील लोकही तिच्या भोवती जमले. रात्र संपत आली असताना अचानक शिवयोगी तिथे आले. पद्माकरांनी त्यांच्या चरणी नमस्कार करून त्यांना आसन दिले. तेव्हा शिवयोगी सुमतीला उपदेश करू लागले. ते म्हणाले, सुमती, तू का रडतेस? हा तुझा मुलगा आणि पती पूर्वजन्मी कोण होते हे माहीत आहे का?
तू 84 लाख योन्यांमध्ये फिरत आली आहेस. त्या जन्मातील आई वडील नातेवाईक कुठे गेले? शरीर ज्या वर्णात जन्मते त्या कुलाचा अभिमान माणूस करतो, पण आपण कुठून आलो हे कोणी विचारत नाही. हा मुलगा तू कुठून आणलास? मृत्यू आला की सर्वजण कोणत्या देहात जातात? आत्मा शाश्वत आहे, शरीर नाशवान आहे. मग तू शरीरासाठी व्यर्थ शोक का करतेस? पाण्यात उठणारे तरंग क्षणात फुटतात. मृगजळ खोटे असते. चित्रातील झाडावर कोणी बसते का? चित्रातील अग्नी घर जाळतो का? वंध्या स्त्रीचा मुलगा, कासवाचे तूप, मृगजळातील मासे, आकाशातील फुले हे सर्व जसे असत्य आहे तसाच हा संसारही असत्य आहे. हे शरीर म्हणजे रोगांचे घर, किड्यांचे माहेरघर, मांस, रक्त, हाडे आणि चर्म यांचे पूजक. जन्मता अपवित्र आहे. इतके करूनही ते खरे पवित्र होत नाही. गुरुच्या शरण गेल्याशिवाय जीव मुक्त होत नाही. हा सारा प्रपंच मायामय आहे. त्रिगुणांनी बनलेले हे शरीर कधी नष्ट होईल सांगता येत नाही. संबंध हे ऋणानुबंधाने तात्पुरते असतात. जसे मृगजळ तसेच हे नाते. झाडावर अनेक पक्षी येतात जातात, तसेच जीव जन्म घेतात व निघूनही जातात. प्रपंचरूपी वृक्षावर जीव आणि शिव असे 2 पक्षी बसले आहेत. जीव विषयफळे खातो आणि भ्रमित होतो, पण पुण्यवान जीव सद्गुरूंच्या शरण जाऊन शिवस्वरूप होतो. हा दिव्य उपदेश ऐकून सुमती आणि पद्माकर भावविवश झाले. त्यांनी योग्यांना साष्टांग नमस्कार केला. ते म्हणाले, तुम्ही साक्षात उमाशंकर आहात. भक्तांचे रक्षण करण्यासाठी आलात. शिवयोगींनी सुमतीला मृत्युंजय मंत्र दिला. मंत्र म्हणत भस्म लावले. क्षणातच सुमतीची व्याधी नाहीशी झाली. तिचे शरीर रंभा उर्वशीपेक्षाही सुंदर झाले. मंत्राच्या प्रभावाने बाळही उठले. त्याच्या जखमा नाहीशा झाल्या. तो अतिशय सुंदर दिसू लागला. शिवयोगींनी पुढे सांगितले, हा मुलगा महान होईल. त्याचे नाव भद्रायू असेल. तो पृथ्वीवर राज्य करेल. त्रिभुवनात त्याची कीर्ती होईल. तो विद्वान, 4ही विद्यांमध्ये प्रवीण होईल. मृत्युंजय मंत्राचा त्रिकाळ जप कर. पद्माकर आश्चर्यचकित झाले. ते म्हणाले, धन्य गुरु, धन्य तो मंत्र. गुरुचरणी राहिल्यास भवभय राहत नाही. सुमतीही म्हणाली, गुरुदेव, तुमचे उपकार मला फेडता येणार नाहीत. शिवयोगींनी त्या दोघांना आशीर्वाद दिला आणि ते अदृश्य झाले. सुमती नेहमी गुरूंच्या चरणांची आठवण करत असे. पद्माकरालाही भद्रायू हा स्वतःच्या मुलापेक्षा जास्त प्रिय झाला. त्याने आपली संपत्ती खर्च करून सुमती आणि भद्रायू यांचा मेखला बंधन संस्कार केला. दोघांना सुंदर अलंकार दिले. भद्रायू 12 वर्षांचा झाला. तो अतिशय सुस्वभावी होता. तो नेहमी आईची सेवा करत असे. पूर्वजन्मीचे पुण्य जागृत झाले आणि शिवयोगी पुन्हा अचानक प्रकट झाले. सुमती आणि भद्रायू धावत जाऊन त्यांच्या चरणी पडली. डोळ्यातील अश्रूंनी चरण धुतले, केसांनी पुसले, सुगंध लावला, प्रदक्षिणा करून षोडशोपचार पूजा केली. सुमती म्हणाली, महाराज, तुमच्या कृपेनेच मला माझा पुत्र मिळाला. शिवयोगींनी भद्रायूला धर्म, नीती आणि आचरण शिकवले. नेहमी श्रुती, स्मृती, पुराण सांगतात तसे वाग. आई वडील आणि गुरु यांच्याप्रती निष्ठा ठेव. प्रजेचे रक्षण कर. सर्व प्राणी मात्रात परमेश्वर पहा. विचार न करता कृती करू नकोस. बोलण्यापूर्वी विचार कर. कोण मित्र, कोण शत्रू, किती उत्पन्न, किती खर्च याचा विचार ठेव. स्वतःची शक्ती, सेवकांचे वर्तन, यश अपयश लक्षात ठेव. अतिथी, देव, गुरु, पशु, शेती, धन यांची काळजी घे. स्त्री, मूल, सेवक, घर, रोग याकडे दुर्लक्ष करू नकोस. विद्वानांनी चाललेला मार्गच धर. आई वडील, संन्यासी यांची निंदा करू नकोस. अतिथीला जात विचारू नकोस. अन्न आणि वस्त्र दे. परोपकार कर. कोणालाही पीडा देऊ नकोस. ब्राह्मणांचे रक्षण कर. नेहमी शिवस्मरण कर. परस्त्री व परधन यांना स्पर्शही करू नकोस. शिवपूजन, स्नान, होम, जप, पंचयज्ञ कर. इंद्रियांवर संयम ठेव. दान, सत्कर्म यात आळस करू नकोस. रुद्राक्ष धारण कर. शिवकवच धारण कर. मृत्युंजय मंत्राचा जप कर. सोमवार व्रत, शिवरात्र, प्रदोष व्रत कर. अपात्राला दान करू नकोस. बलवानांशी वैर करू नकोस. ब्राह्मण द्वेष टाळ.
सत्संग कर. क्षमा, शांती, ज्ञान, विनय हेच खरे दागिने आहेत. असा उपदेश करून पुढे शिवयोगी म्हणाले, भद्रायू, तू महान राजा होशील आणि पृथ्वीवर राज्य करशील. तुझी कीर्ती सर्वत्र पसरेल. सुमती आणि भद्रायूने त्यांना नमस्कार केला आणि शिवयोगी पुन्हा अदृश्य झाले. हा 7वा अध्याय कैलास पर्वतावर घडलेला आहे. जो भक्त हा अध्याय भक्तिभावाने वाचतो किंवा ऐकतो त्याला यश आणि पुण्य मिळते. हा 7वा अध्याय अत्यंत गोड आणि पुण्यदायी आहे. 7वा अध्याय इथेच संपतो. श्री सांब सदाशिवार्पणमस्तु. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय.